पुसद वरुड MIDC APMCमध्ये काटा मारून शेतकऱ्यांची उघड लूट. 10 क्विंटलचा फरक निघाल्याने पुसद हादरले. बळीराजा रात्रंदिवस शेतात घाम गाळतो तेव्हा कुठे पोतं धान्यानं भरतं. पण पुसद तालुक्यातील वरुड MIDC येथील शेतकरी माल विक्री केंद्रावर याच बळीराजाच्या घामावर दरोडा टाकण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार आज उघडकीस आला आहे. इलेक्ट्रॉनिक काट्यावरील केवळ एका फेरवजनात तब्बल 10 क्विंटल म्हणजेच 1000 किलोचा फरक समोर आल्याने शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची कशी पद्धतशीर लूट सुरू आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमटी येथील शेतकरी देवराव अप्पाराव होडगीर हे अत्यंत आशेने आपला गहू विक्रीसाठी घेऊन वरुड MIDC मधील केंद्रावर आले होते. केंद्रावरील डिजिटल वजन काट्यावर त्यांच्या गव्हाचे वजन करण्यात आले. पहिल्यांदा वजन भरले 42 क्विंटल 35 किलो. पण वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या पोत्यांचा आणि मालाचा अंदाज अचूक असतो. शेतकरी होडगीर यांना या वजनावर संशय आला. त्यांनी वजन पुन्हा करण्याची मागणी लावून धरली. जेव्हा वजन पुन्हा करण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले. दुसऱ्यांदा तेच वजन थेट 52 क्विंटल 10 किलो भरले. विचार करा, एकाच गाडीचे एकाच मालाचे वजन अवघ्या काही मिनिटांत 10 क्विंटलने वाढते. हा तांत्रिक बिघड कसा असू शकतो? हा थेट शेतकऱ्याच्या खिशात हात घालण्याचा प्रकार असल्याचे उघड दिसून आले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर येताच केंद्रावर उपस्थित शेतकरी संतप्त झाले. त्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी आणि आपली चूक सुधारण्याऐवजी तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी थेट कार्यालय सोडून पळ काढला. अधिकाऱ्यांचे हे पळपुटेपणा बरेच काही सांगून जाते. जर यंत्रणेत पारदर्शकता होती तर अधिकारी पळून का गेली? यावरूनच दाल में कुछ काला नाही तर पूर्ण डाळच काळी असल्याचा संशय बळावला आहे. यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व संपूर्ण घडलेला प्रकार समजून घेतला. यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे संशयित वजन काट्यास तसेच त्या वजन काट्यास ऑपरेट करणाऱ्या खोलीला सील करण्यात आलेले आहे व त्या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तैनात करण्यात आलेले आहे. लवकरच या विषयाच्या अनुषंगाने शासन दरबारी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे. मी देवराव अप्पाराव होडगीर, राणा रामटी, पोस्ट मोप, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. मी आज दिनांक 16/5 सकाळी मी आलो तिथे 9 वाजता. आता गाडी माझी काट्यावर आता लागल्याच्या नंतर त्या गाडीचं वजन भरलं 42 क्विंटल 35 किलो. आणि मला संशय आल्यामुळं मी डबल 10-15 मिनिटानं लगेच गाडी मार्केटमध्ये फिरवली आणि नंतर काटा केला ते 52 क्विंटल 10 किलो भरलं. मला संशय आल्यामुळं मी मोजलं. बाकीचे 3-4 कास्तकार माझ्या आधीचे ओरडले पण त्याचं कोणी ऐकलं नाही. जवळपास माझी चौथी गाडी आहे. मला संशय जास्त आला कारण माझ्या गाडीत 50 ते 51 कट्टा आहे. मला वाटलं कमीत कमी 50 किलोचा धरला तरी पण 25 क्विंटल तरी भरायला पाहिजे. गाडीचं वजन आहे 20 क्विंटल. त्याच्यामुळे मला संशय आला. मी लगेच गाडी कलवली. जवळपास 10 क्विंटलचा फरक आला. 10 क्विंटलचा फरक. आणि काल एका गाडीचं असं झालेलं आहे. काल लवकर गाडी काढ म्हणे ते टोटल 120 गाड्या आल्या. किती गाडीत काय झालं हे माहित नाही. पण जेव्हा निदर्शनात आले तेव्हा आमच्या मोठे बंधून बघितलं त्यामध्ये 10 क्विंटल जवळपास गोळ आलेला आहे. बरं, आता तुम्ही त्यांना विचारणा केली असता काय बोलले ते काय म्हणले, काट्यावरून लवकर गाडी काढा म्हणले. बाकीच्या गाड्याचा काटा करायचा आणि काट्याने जम्प मारला असेल. आता जम्प मारला तुम्ही आम्हाला त्यावेळेस सांगायचं. जम्प मारला बा मागे पुढे घ्या काय करायचे ते तुम्ही काहीच नाही सांगितलं. पहिले काट्यावरून गाडी काढून बाहेर काढा म्हणले. सर, टाटा क्लर्कनं आता असं सांगितलं आम्हाला, होडगीर भाऊनं गाडीचा संशय आल्यामुळं त्याने गाडी रिटर्न आणली आणि काट्यावर उभी केली. ही गाडी पहिले भरलेली गाडी 42-35 आणि नंतर गाडी 52-10 भरली. अंदाजे सकाळपासून किती गाड्या गेल्या असतात? सकाळपासून 80च्या वर गाड्या गेल्या असतात. आम्हाला बी असा संशय वाटायला की आमची गहू आता आम्ही माझ्या 3 लोक ओरडू लागले आमच्या कमी भरल्या. चौथ्या गाडीला माझा 10 क्विंटलचा फरक निघाला. टॅक्सीवाल्याला धमकी